नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 3 कर्मयोग किंवा भगवत परायण कर्म। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 25 बरोबर। सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्ताः चिकीर्षलोकसंग्रहम्। सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्ताः चिकीर्षुर्लोकसंग्रहम्। सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्ताः चिकीर्षुर्लोकसंग्रहम्। सक्तः आसक्त झालेले, कर्मणी नियत कर्मांमध्ये, अविद्वांसः अज्ञानी, यथा ज्याप्रमाणे, कुर्वन्ति ते करतात, भारत हे भरतवंशजा, कुर्यात केलेच पाहिजे, विद्वान किंवा ज्ञानी मनुष्याने, तथा त्याप्रमाणे, असक्तः आसक्तिरहित, चिकीर्षुः नेतृत्व करू इच्छिणारे, लोकसंग्रहम सामान्य जनांचे किंवा लोकांचे। भाषांतर आहे, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे। जे विद्वान नाही आहेत त्यांच्यासाठी पण हा श्लोक आहे, आणि जे विद्वान आहेत त्यांच्यासाठी पण श्लोक आहे। जे विद्वान आहेत त्यांना लवकर विद्वान बनायचे, आणि जे विद्वान आहेत त्यांनी अनासक्त होऊन कर्म केलं पाहिजे। त्याचं कारण काय, मागच्या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं। कारण तुमचे आचरण, तुमचं अनुसरण करणारे भरपूर लोक असतात, तुमचं बघून करणारे भरपूर लोक, विशेष करून पिता, माता, शिक्षक,
हो की नाही? माता, पिता, शिक्षक, आपल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. मगच तुम्हाला अनुसरण करणारे, तुम्हाला फॉलो करणारे त्याप्रमाणे वागणार. आणि विशेष करून या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे की तुम्ही जे कर्म करता ते अनासक्त होऊन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर स्वार्थ असेल, द्वेष असेल, तर मग तुमचे फॉलोअर्स ते करणार नाहीत, ते पण तेच शिकणार सेम टू सेम. विशेष करून आई वडिलांनी. तर काल परवा जे आपण वाचत होतो त्याचंच कंटिन्युएशन आहे. कालच्या श्लोकामध्ये भगवंतांनी स्वतःचं उदाहरण देऊन सांगितलं की बघ, मला तर काही करायची गरजच नाही, असते तेच, तरी पण मी करतो. का? कारण माझ्याकडे बघणारे भरपूर जण आहेत. मुद्दा म्हणून मी म्हटलं की तुम्हाला पण हे असंच करायचंय. तुम्ही एखादा व्यक्ती म्हणेल की मी अज्ञानी आहे प्रभूजी, त्यामुळे मला काय अनासक्त होऊन काम करायची गरज नाही. आपल्याला पळ काढायला सगळं पाहिजे असतं. भगवंतांनी ज्ञानी लोकांसाठी सांगितलंय, मी तर अज्ञानी आहे. आणि असं अक्षरशः काही भक्त म्हणतात बरं का, मी तर अज्ञानी आहे प्रभूजी, मला थोडीच जमणार आहे, पुढच्या जन्मात बघूया. नो, तुम्ही अज्ञानी आहात कारण तुम्ही ज्यांना फॉलो करताना तेच अज्ञानी आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित शिकवत नाहीत. अज्ञानी राहायचं नाही आपल्याला. याचं परफेक्ट उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हे वाचूया आपण. भारतामध्ये एखाद्याला श्रेष्ठ गुरु, भगवान, देव म्हणायला आपण जास्त वेळ लावत नाही, लगेच देव बनवून टाकतो त्याला. हाय, जय जय, हरी हरी, नमस्कार करतो, डोकं टेकतो, कारण ते करणं सोपं आहे. डोकं टेकतो आपण आणि म्हणतो ते त्यांना जमण्यासारखं होतं, मला थोडीच जमणार आहे, मी आपलं माझ्या जगात पाप करत राहिले, माझ्यासाठी तेच आहे, म्हणून आपण दुसऱ्याला देव करत असतो. जसं बरेचसे लोक शिवाजी महाराजांना देव मानतात, ते आहेत देवासमान, परंतु ऍक्च्युली नुसतं नमस्कार करून डोकं टेकवून तुम्ही यायचं नाही तिथे की ते शिवाजी महाराजांना जमलं, मला थोडीच जमणार आहे. त्या शिवाजी महाराजांच्या देवातला माणूस पण बघा, जो कसा वागला, ते तुम्हाला करायचं आहे. कुणाला पण देव करतो आपण. का? कारण तसं करणं सोपं असतं आपल्याला. देव केलं की मग मला वागायला लागत नाही, मी कसा आहे तसा वागलो तर चालतंय. आपल्याला देखील देव व्हायचंय. भगवंतांमधले सगळे गुण आपल्यामध्ये आणायचेत आपल्याला, आणि मग तुम्हाला दुसऱ्यांसाठी आदर्श बनायचंय, दुसरे तुमच्याकडे बघून शिकतील. त्यामुळे चुकून पण मनात असा विचार आणू नका, हे माझ्यासाठी सांगितलेलंच नाहीये. आपल्याला पळ काढायची सवय असते. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. मूर्ख आहे, अज्ञानी आहे असं म्हटलं तरी चालतंय मला, कारण मी असाच राहणार आहे, अशी आपली आज अपेक्षा. तात्पर्य शिलप्रभुपादांद्वारे कृष्ण भावनाभवित असलेली व्यक्ती व कृष्ण भावनाभवित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छांनुसार भेद केला जातो. इच्छा महत्वाची. कृष्ण भावनाभवित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करत नाही. कृष्ण भावनाभवित मनुष्य हा भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो, परंतु तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो. तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करीत असते. मुद्दा म्हणून चुकीच्या ठिकाणी वाक्य तोडलं. कृष्ण भावनाभवित व्यक्ती
आपल्याला वाटतं बाहेरून की तो देखील भौतिकच कर्म करतोय, ट्रॅव्हलिंग करतोय, प्रसाद बनवतोय, नांगर मारतोय, परंतु तो भगवंतांच्या संतुष्टीसाठी करत असतो. परंतु अज्ञानी व्यक्ती हा स्वतःच्या, कुटुंबाच्या स्वार्थासाठी, संतुष्टीसाठी करत असतो. हा त्यांच्या दोघातला फरक आहे. म्हणून कृष्ण भावनाभवित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेच्या हेतू प्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखवणे आवश्यक आहे. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर ज्यांचा तिरोभाव दिवस होता ना काल, हे रोज 64 माळा जप करायचे आणि ज्या दिवशी पूर्ण प्रबुद्ध झाले त्यानंतर ते प्रचार करायला लागले. आपलं सगळं तन मन धन सर्वस्व सगळं त्यांनी भगवंतांसाठी अर्पण केलं. वृंदावनमध्ये रोल्स रॉयस सारख्या गाडीतून फिरायचे, परंतु ते म्हणायचे की हे भगवंतांसाठी आहे. त्यांची कशावरही अपेक्षा नव्हती. असा हा फरक असतो भक्तामध्ये आणि अभक्तामध्ये. आज आपण भगवंतांसाठी केल्याचा फक्त आव आणतो, ऍक्च्युली भगवंतांसाठी 5% पण करत नाही, हो की नाही? भगवंतांसाठी खरोखरच तुम्हाला काही करायचं असेल ना, पहिल्यांदा 16 माळा जप करा, मग करा भगवंतांसाठी काय करायचं. नुसतंच आव आणायचं भगवंतांसाठी करते. हे घर कोणासाठी घेतले? भगवंतांसाठी घेतले. बरेच लोक म्हणतात युक्त वैराग्य. कृष्ण भावना भवित व्हायचंय आपल्याला सगळ्यांना. कृष्ण भावना भवित व्यक्ती जे काही करत असतो ते वाटतं बाहेरच्या माणसासारखंच करतोय, पण तो भगवंतांसाठी करत असतो. त्या स्टेजला येण्यासाठी पहिल्यांदा 16 माळा जप करायचे, शुद्ध नामाचा जप करायचा. बऱ्याच लोकांना श्रेष्ठ व्यक्ती व्हायचंय, दुसऱ्यांना दाखवायचंय, गुरु व्हायचंय. आजकाल हे खूप फॅड आहे, सगळ्यांना गुरु व्हायचंय. काय बारक्या मुलांना पण गुरु व्हायचंय, कोणाला पण गुरु व्हायचंय. आपल्यात तर बघायलाच नको, सगळ्यांच्यात रोग झालेला आहे गुरु व्हायचंय. प्रीमॅच्युअर गुरु सिंड्रोम, PGS. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर रोज 3 लाख भगवंतांचे नाव घ्यायचे. असे कित्येक वर्ष केलं त्यांनी आणि मग गुरु झाले. सेम प्रभुपाद. तुम्ही पण पहिल्यांदा जप करा, शुद्ध नाम जप करा. भगवद्गीतेचं आचरण करत करत जप करा. भगवंतांसाठी सेवा करणे, भगवंतांसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणे. हा अनासक्त शब्द आहे ना, तो भगवद्गीतेमध्ये इतक्या ठिकाणी येणार आहे, परंतु 10 वेळा भगवद्गीता वाचली तरी अनासक्त शब्दाचा अर्थ काय कळत नाही. अर्थ कळालाय, परंतु ते आचरणात काही येत नाही. कुठे चुकतंय? बसून विचार केला पाहिजे आपण, कुठे चुकतंय. गोळी दिली का? क्लासच्या वेळेस बरोबर टीचिंग होत. पुढचा श्लोक आहे, न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्मसंगिनाम. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्वकर्माणि विद्वान युक्त समाचरण. भगवंत म्हणतात पुढे, नियत कर्मांच्या फळामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याने मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. व्हेरी इम्पॉर्टंट उपदेश आहे भगवंतांचा. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे.
नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे, म्हणजे आपल्यासारख्या मनुष्याचे, आपल्यासारख्या नाही, आपण नियत कर्मामध्ये आसक्त नाही, आपण तर पाप कर्मामध्ये आसक्त आहे. त्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यासाठी प्रेरित करू नये. कर्म केलं पाहिजे. जो गुरु असतो, ब्राह्मण असतो, संन्यासी असतो, वरिष्ठ असतो, त्याने आपल्या अनुयायांना कधीही कर्म थांबवायला सांगायचं नसते. कर्माचं रूपांतर शुद्ध कर्मामध्ये, नियत कर्मामध्ये करायला सांगायचं असते. आणि नियत कर्माचं रूपांतर हे भक्तिमय कर्मामध्ये, कर्मयोगामध्ये किंवा कृष्ण भावना भवित कर्मामध्ये करायला शिकवायचं असतं. त्यांना एंगेज करायचं असतं, संलग्न करायचं असतं. आणि यालाच ट्रेनिंग म्हणतात. अर्जुना तसं बघायला गेलं तर एक प्रकारचा गुरुच होता, कारण बरेच लोक त्याच्याकडे बघून शिकत होते. त्याला सांगितलंय की तू कर्म बंद केलास, मी माझं मग कर्म करणार नाही म्हटलंस, बाकीचे पण करणार नाही. परवा वाचला आपण, यद यद आचरती श्रेष्ठास तत्त देवेतरो जन. विशेष करून आपल्यासाठी आहे. कोणालाही कर्म बंद करायला कधी सांगायचं नाही. मूर्खपणा आहे. ज्यांना वाटतं ना कर्म करायचं नाही किंवा आहे ते पाप कर्म करत राहायचं, ते भक्ती मार्गावरती आलेच नाहीत ऍक्च्युली. दुर्दैवाने काही काही लोक 16 माळा जप करतात, त्यांना पण वाटतंय की हेच काम करत राहिलं पाहिजे, पाप कर्म. नाहीतर काही जणांना वाटते की सगळी कामं बंद करायची आणि मंदिरात मस्तपैकी राहायचं. मंदिर म्हणजे त्यांना वाटतंय हॉटेल आहे, खायचं प्यायचं झोपायचं, काम करायचं नाही. परवा आपण वर्णाश्रमाचं, प्रभुपादांचं वर्णाश्रमाबद्दलचं रेकॉर्डिंग ऐकत होतो, वाचत होतो. प्रभुपाद काय म्हणतात, कशाला पाहिजे तुम्हाला 10,000 रुपये महिन्याचा खर्च मंदिराचा? उठा, काम करा, स्वतःचे अन्न स्वतः पिकवा. 10,000 रुपये काय घेऊन काय करता तुम्ही? तांदूळ गहू घेऊन येता, स्वतःच पिकवा ना. प्रभुपादांची वाक्य आहेत. कर्म करायला कोणालाही बंद करायचं सांगायचं नसतं, याला धर्म म्हणतच नाही. आणि हे आजकालचे आपले साधू लोक कर्म करत नाहीत ना, त्यामुळे मग आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा साधू होऊ नये. या साधू लोकांनी स्वतः काम केलं पाहिजे आणि मग दुसऱ्याला पण काम करायला शिकवलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये कितीतरी वेळा सांगितलंय. फेमस जो श्लोक आहे, भारतातल्या सगळ्यांना माहितीये, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. त्या श्लोकात पण सांगितलेलं आहे, कर्म करायचं, कर्माच्या फळाची इच्छा ठेवायची नाही, अधिकार त्याच्यावरती ठेवायचं नाही, परंतु न कर्म करता पण राहायचं नाही. माते संगोस्त्व अकर्मणी. प्रभुपाद हे भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, जे अज्ञानी लोक आहेत ते नियत कर्म करून त्याच्या फळामध्ये आसक्त आहेत, मला पाहिजे म्हणून. त्यांना बंद कर, तू असं करू नको काम फळाची अपेक्षा ठेवून, ये इकडे, नुसतं दिवसभर जप करत बस, असा उपदेश द्यायचा नाही. त्याला सांगायचं पहिले म्हणजे पाप कर्म करायचं बंद कर, आणि त्याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत. शास्त्रामध्ये सांगितलेलं कर्म करायला सुरुवात कर, आणि मग हेच कर्म भगवंतांसाठी कसं करायचं हे मी तुला शिकवतो, ये. हे गुरुचं काम असतं. गुरुने प्रत्येक शिष्याला असं मार्गदर्शन दिलं पाहिजे. मधला कुठला नेमायचा नसतो, त्याला काउन्सिलर म्हणतो आपण आजकाल. गुरुने ऍक्च्युली प्रशिक्षण दिलं पाहिजे. काउन्सिलरचं काम फक्त काम डेलिगेट करायचं असतं. तुमची जर या भौतिक जगातली आसक्ती सुटलेली नसेल, त्याच्यासाठी भक्तिमय कार्य करणे हेच महत्वाचं काम असतं. तुम्ही म्हणाल प्रभूजी तात्पर्य वाचूया की आता पुढे चला, श्लोक समजावून घ्या. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये
म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. अमेरिकेमध्ये एक न्यू वृंदावन म्हणून प्रभुपादांनी बसवलेलं पहिलं शेतीचा प्रोजेक्ट. दुर्दैवाने तिथे पण शेती होत नाही आजकाल. तिथे आम्ही जायचो ऍक्च्युली. आणि तिथे एक डिव्होटी भक्त टी शर्ट मध्ये झाडं अशी कापत होते, साफसफाई करत होते. आणि त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं. मग नंतर आमच्या एका दुसऱ्या प्रभूजींनी म्हणाले की तिकडे वरती तुम्ही आता जाऊन आला ना, तिथे एक महाराज आहेत, ते प्रवचन देणार आहेत तिथे झाडाखाली, चला जाऊया. गेलो आम्ही. बघतोय तर तेच महाराज टी शर्ट मधले जे काम करत होते. काय नाव त्यांचं? बरसाना स्वामी, बरसाना महाराज. याला चार्जिंग लावलं नाही बघाच, सगळी यंत्रणा जरा लावा. संन्यासी, श्रील प्रभुपादांचे शिष्य महाराज, संन्यास घेतलेला, प्रभुपादांनी संन्यास दिलेला, स्वतः झाडं कापत होते, स्वतः साफसफाई करत होते. असे काही शुद्ध भक्त आहेत. अशा शुद्ध भक्तांना आपण भेटलं पाहिजे, मग आपल्याला कळतं भक्ती म्हणजे काय. कोणालाही काम थांबवायला कधीच सांगायचं नाही. आणि परवाच आपण वाचलं, यद यद आचरती श्रेष्ठ. जो स्वतःच्या आचरणातून करून दाखवतो तो आचार्य. प्रभुपाद म्हणायचे, चला मी तुम्हाला दाखवतो नांगर कसा मारायचा असतो, चला मी तुम्हाला दाखवतो धार कशी काढायची असते गायची. दॅट इज रिअल आचार्य. प्रभुपाद इतके भयानक आजारी होते 1977 मध्ये, तरी म्हणायचे मला जरा गीतानगरीला घेऊन चला, मला तिथल्या भक्तांना शिकवायचंय नांगर मारायचं कसा, शेती कशी करायची, कारण हेच नियत कर्म आहे. हो नाही, अमेझिंग. वयाच्या 80-82व्या वर्षी. त्याला म्हणतात आचार्य. आजकाल सगळ्यांना कर्म थांबवायला शिकवलं जातं, कारण सगळा चरितार्थ डोनेशन वरती चालतो. इट्स व्हेरी बॅड. तुम्ही स्वतः काम करायचं थांबवलं, मग भक्त लोक तुमच्याकडे जे आशेने येतात मार्गदर्शनासाठी, ते थोडीच काम करणार आहेत. आणि म्हणूनच कोणाला कदाचित पाप कर्म थांबवायला पण सांगितलं जात नाही, याचा चुकीचा अर्थ काढतात. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय, कर्मफळाने आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्याला कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. जे आहे ते करा प्रभूजी, फॅक्टरी चालवा, जॉब करा. हे कुठे नाही सांगितलेलं भगवद्गीतेमध्ये. ऍब्सोल्युटली भागवतम मध्ये कुठेच दिसणार नाही तुम्हाला. एका ठिकाणी सांगितले भगवंतांनी, 11व्या अध्यायात कुठेतरी सांगितले, जिथे भगवंत म्हणतात की तुला हे पण जमत नसेल तर जे काम करतोयस ते कर, परंतु त्याचं सगळं फळ हे देऊन टाक, स्वतःकडे ठेवू नको, म्हणजे हळूहळू शुद्ध होशील. त्या एकाच ठिकाणी म्हटलंय जे करतोयस ते कर. नाहीतर सगळीकडे सांगितलंय पाप कर्म नाही, पहिल्यांदा नियत कर्म, विहित कर्म करायला आलं पाहिजे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य, हाच सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे. वेदांमध्ये भरपूर काय 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 सांगितलेलं आहे. परंतु वेदांचा अर्थ आहे भगवान श्रीकृष्णांना समजावून घेणे. हे भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य. सर्व कर्मकांडे, सर्व प्रकारचे यज्ञ, भौतिक कार्य, संपूर्ण मार्गदर्शन सहित जे काही वेदांमध्ये आहे त्या सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. त्यामुळे पहिल्यांदा वेदांमध्ये सांगितलेलं करायला आपण सुरुवात केलं पाहिजे.
हे वेदेश सर्वेर अहमेव वेद्यो, हे भगवद्गीतेतच सांगितलंय. पुढे सांगितलं 15व्या अध्यायात सांगितलंय. त्यामुळे असं नाहीये की भागवतमात सांगितलंय, कुठल्या पुराणात सांगितलंय, भगवद्गीतेमध्येच सांगितलंय. त्यामुळे जे काही सांगितलंय वेदांमध्ये काम करायला, शेती, सगळं ते भगवंतांना जाणून घेण्यासाठी. आणि म्हणूनच कदाचित वेदांमध्ये कुठेच सांगितलेलं नाहीये की तुम्ही हे असले कारखाने काढा, अंधाधुंदपणे झाडांची तोड करा, रस्ते बनवा, हेलिकॉप्टर बनवा, टेक्नॉलॉजी, कुठेच सांगितलेलं नाहीये. उलट शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे की जितकी जास्त टेक्नॉलॉजी तितकी जास्त पाप कर्म. असुरी लोकांना, तमोगुणातील लोकांना टेक्नॉलॉजी खूप आवडते. रावणाच्या लंकेमध्ये टेक्नॉलॉजी खूप होती. मग आपण हे सगळं सोडून दिलं पाहिजे आणि शास्त्रामध्ये काय सांगितलंय ते शिकून त्याप्रमाणे कर्म केलं पाहिजे. प्रभूजी आमचं वय झालं आता, यस, सगळ्यांसाठी शास्त्रामध्ये वेगवेगळं दिलेलं आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं नाहीये की तुमच्या 70व्या वर्षी पण तुम्ही शेतीच करा आणि मोठे मोठे 50 किलो 100 किलोची पोतीच उचला. नो, जो 50 वर्षाचा पुढचा आहे त्याला पण स्पेसिफिकली काहीतरी सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे. कदाचित आपल्याला कळणार नाही काय सांगितलंय, मग आपण एखाद्या अशा प्रमाणित गुरुकडे गेलं पाहिजे जो आपल्याला समजावून सांगेल की माझ्या वर्णाप्रमाणे आणि माझ्या आश्रमाप्रमाणे मी आता काय केलं पाहिजे. आणि मग निदान हे विचारलं तरी पाहिजे. विचारायला पण तयार नसतात लोक. ठरवून टाकले आपण करायचंच नाही आहे, विचारायचं तरी कशाला. निदान विचारा तरी, काय सांगितलंय सांगा. मग प्रश्न विचारा. मग प्रभूजी याच्यात मला खायला कसं मिळणार, मग सांगतील तुमचे गुरु तुम्हाला समजावून कसं मिळणार. सगळ्यामध्ये व्यवस्था, सगळ्यामध्ये मॅनेजमेंट हे भगवंतांनी बनवलेली सिस्टीम आहे. इम्परफेक्ट थोडीच असणार आहे, सगळं परफेक्ट मॅनेजमेंट आहे वर्णाश्रमाचं. त्यामुळे वेदांमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते भगवंतांना प्राप्त करण्यासाठी आहे. त्याला आपण असं डिच करू शकत नाही. मराठीत काय म्हणायचं, डिच्ची देऊ शकत नाही आणि पाहिजे ते मी करणार म्हणू शकत नाही. त्या मार्गाने तुम्ही कधीही भक्त होणार नाही, कितीही जप करा. बद्धजीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात. बद्धजीव म्हणजे आमच्या तुमच्यासारखे जीव. इंद्रिय तृप्तीच्या पलीकडचं आपल्याला काही माहितीच नाहीये. मग वेदांमधल्या श्लोकाचा पण अर्थ तसाच काढायचा आणि वेदांमध्येच काय अजून काय आहे का मिळवायला ते बघायचं. अरे इथे आहे, ते सांगितलंय, हा यज्ञ केला की स्वर्ग लोकात जन्म मिळतो, चला आपण हेच करूया. तिथे भरपूर इंद्रिय तृप्ती आहे. ही आपली प्रवृत्ती आहे पहिल्यापासून. परंतु शास्त्र सांगतं ठीक आहे, तरी पण शास्त्रातलंच करा. कारण ते जे यज्ञ आहेत ना ते इतके कठीण असतात की हळूहळू तुम्हाला ते शिकवतात त्याग करायला. म्हणूनच त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. मी वाचलेलं नाही आहे, पण मी परवा कुठेतरी ऐकत होतो की ज्याला दारू प्यायची इच्छा असते त्याच्यासाठी पण एक यज्ञ सांगितलाय. परंतु इतका कठीण आहे की तो हळूहळू विचार करायला लागतो की सोडलेलं बरं. सेम सगळं. त्यामुळे पहिल्यांदा आपण शास्त्रात दिलेलं आहे तेच करायला घेतलं पाहिजे. पाप बंद केलं पाहिजे. बद्धजीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काही जाणतच नाही. त्यामुळे तो वेदांचा अध्ययन, वेदांचा अभ्यास पण त्याच उद्देशाने करतो. परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मांमुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेत उन्नत होतो. ठीक आहे, तरी पण करा, जसं मी मगाशी म्हणत होतो. इथे इंद्रिय तृप्ती आहे वेदांमध्ये, परंतु ती कंट्रोल्ड आहे. म्हणून वेदांमध्ये हे अनकंट्रोल्ड जे इंद्रिय तृप्ती आहेत त्यांना मनाई केलेली आहे. नो, नॉट अलाउड. मग हळूहळू क्रमशः स्टेप बाय स्टेप तो सकाम कर्म करतो. पाप कर्म करत नाही, सकाम कर्म करतो
आणि ऍक्च्युली वेदांमध्ये सगळे प्रत्येक गोष्ट जिथून आपण घेतो तिथं अर्पण करायला सांगितले. त्यालाच यज्ञ म्हणतात. परवा आपण वाचलं. तो हळूहळू शिकायला लागतो की हे माझं नाहीच आहे. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये. तू हे का करतोस, हे कर, ते का करतोस, ते कर, असं पण करू नये. जे करतोय ते करू द्या त्याला शास्त्राप्रमाणे. बरं का, लगेच चुकीचा अर्थ काढतो आपण. करतोय ते करू द्या. प्रभुपादांनी सांगितलंय करतोय ते करू द्या. तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. कोणाला कर्म बंद करायला सांगू नका, परंतु त्याचं फळ भगवंतांच्या सेवेमध्ये आपण कसं अर्पण करू शकतो, वापरू शकतो. त्याच एकाच वेळी आपली इंद्रिय तृप्ती पण काय म्हणतात सॅटिस्फाय होईल, साधेल, त्याच वेळी भगवंतांची सेवा पण होईल. असं पॅरलली हळूहळू हळूहळू जायचं असतं आपल्याला. आता जे आपण पाप कर्म करतोय त्याचं फळ भगवंतांच्या सेवेत कसं वापरायचं हे मात्र आजचे गुरु संन्यासी सगळे सांगतात, श्रेष्ठ व्यक्ती सगळे सांगतात. परंतु ते बंद करा, सकाम कर्म करा, नियत कर्म करा, विहित कर्म करा आणि मग त्याचं फळ भगवंतांना अर्पण करा, हे कोणी सांगत नाही. हा प्रॉब्लेम आहे आजचा. ते करू नये. सकाम कर्म करायला शिकवलं पाहिजे आणि मग त्यानंतर त्या सकाम कर्माचं फळ देखील भगवंतांच्या सेवेमध्येच कसं अर्पण करायचं हे आचरणातून दाखवून दिलं पाहिजे. नुसते लेक्चर देऊन डोनेशन गोळा करायचं नाही आपल्याला. मी देखील काम करतो आणि मी केलेल्या कामाचं फळ देखील मी भगवंतांना अर्पण करतो हे तुम्ही दाखवून दिला तर तुमचे शिष्य करणार. आचरणातून दाखवून दिलं पाहिजे. भगवंतांसाठी कर्म करणे, भगवंतांसाठी सगळं अर्पण करणे हे आचरणातून दाखवून दिलं पाहिजे श्रेष्ठ व्यक्तीने. कृष्ण भावनाभवित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्ती करता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे. May learn how to act and how to behave. Yes, correct. मोठं वाक्य आहे. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने, जो शुद्ध भक्त आहे, आत्मसाक्षात्कारी म्हणजे जो पूर्णपणे शुद्ध झालेला आहे, अशा व्यक्तीने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये, बुद्धिभेद करू नये, तर सर्व कर्माचे फळ भगवंतांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आचरणाद्वारे दाखवून दिले पाहिजे. कृष्ण भावनाभवित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे, सांगावे नाही, अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्ती करता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसं केलं पाहिजे, आचरण कसं केलं पाहिजे हे जाणू शकेल, हे शिकू शकेल, प्रॅक्टिकली करू शकेल. तसं आपलं आचरण असलं पाहिजे श्रेष्ठ व्यक्तीचं देखील, म्हणजे स्वतःला उपदेशक गुरु मानतात. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडाचे पालन करण्याची आवश्यकता नाही, कारण विहित कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारे होऊ शकते. जो एकदा पूर्णपणे कृष्ण भावनाभवित आत्मसाक्षात्कारी झाला त्याला वेदांमधलं पण काम करायला लागत नाही. इंटरेस्टिंग आहे.
आता आपल्याला वेदांमधलं काम करायचं नाही, कारण त्याच्यामध्ये आपली इंद्रिय तृप्ती नाही, त्याच्यामध्ये आयफोन घेता येत नाही शेती करून. म्हणून आपण मोठे कारखाने चालवतो, मोठ्या जॉबला जातो, पण ते वेदांमध्ये दिलेलं नाही. आपल्याला वेदांमध्ये दिलेलं करायचं नाही. नो प्रभूजी, आय डोंट वांट टू डू इट. परंतु पूर्ण कृष्ण भावनाभवित झाला तुम्ही, त्या व्यक्तीसाठी पण सांगितलंय वेदांमधलं काही नाही केलं तरी चालतंय. का? कारण असा व्यक्ती स्वतःसाठी काही करतच नाही. जे काही करतो ते फक्त भगवंतांसाठी करतो. त्यालाच कृष्ण भावनाभवित होणे म्हणतात. पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी होणे. हे थोडंसं रिपीट झाल्यासारखं वाटेल तुम्हाला, परंतु भगवद्गीतेचा आशयच हा आहे. हे जोपर्यंत तुमच्या मनामध्ये हे काय म्हणतात त्याला, टोचत नाही, खुपत नाही, त्याच्यावर चिंतन करावं असं वाटत नाही, उद्यापासून बदलावं असं वाटत नाही, तोपर्यंत हे ऐकायचंच आहे आपल्याला. आता पुढचा श्लोक थोडा महत्वाचा आहे, त्यामुळे तो उद्याच वाचूया आपण. पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय की असं कुठलं म्हणजे आतापर्यंत जे सांगितलं की असं कुठलं कामच करायचं नाही जे स्वतःसाठी आहे, सगळं भगवंतांसाठीच करायचं. आता पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय की अशा कामाचं क्रेडिट पण घ्यायचं नाही, नसेल तर परत पाप होतं. स्वतःसाठी करायचंच नाही, कर्मफळाची इच्छा वरती आसक्त होऊन काही करायचंच नाही, सगळं काही भगवंतांना अर्पण करून करायचं. परंतु त्या कामाचं क्रेडिट जरी घेतला तुम्ही, तरी मग परत तुम्ही इथेच राहता. हा पण महत्वाचा पॉइंट आहे. भागवतम भगवद्गीतेमध्ये बऱ्याच 10 पॉइंट येतो, ते पुढच्या श्लोकामध्ये समजावून सांगतात भगवंत अर्जुनाला. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? 7:45 ला बंद केलं पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही सांगायचं आहे, काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, मध्ये आधीचा आवाज बंद होतोय बरेच वेळा. होय काय? काय समजत नाही मग ऐकायला. इकडे आम्हाला व्यवस्थित येतोय. आमच्याकडे जरा म्हणजे प्रॉब्लेम येते जरा, म्हणजे बऱ्याच वेळा ती बंद होते, मग परत लिंक वर जाऊन परत डाउनलोड करावं लागते, बंद पडते एकदमच म्हणजे बऱ्याच वेळा. मोबाईलचं नेटवर्क चांगला नसेल तुमच्या इथे. क्लासच्या वेळेला जिथे नेटवर्क चांगला येतो तिथे जाऊन बसत जा. बरं, ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही आज जो व्हिडिओ पाठवला होता ध्वनीचा, त्या संदर्भात प्रश्न विचारायचा होता. एकतर ते छान म्हणजे आकलन झालं, खूप कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या, टेक्निकल जरी असल्या, मन, बुद्धी आणि हे. पण आपण जप करताना जर ध्वनी म्हणजे मला त्यातून असं मला प्रतीत झालं की ध्वनी आपण ऐकण्यामुळे म्हणजे श्रवण केल्यानंतर ऍक्च्युली भगवंताचं रूप गुण प्रकट होणार आहे. पण जर आपल्या मनामध्ये जी अभिव्यक्ती आहे, म्हणजे जी भगवान श्रीकृष्ण आपण अनेक ठिकाणी पाहतो, तर ती जर प्रतिमा किंवा समोर येत असेल तर ते रॉंग आहे का? मग त्याचं काय करायचं? का फक्त श्रवणाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे आणि जे ऑटोमॅटिकली आपल्याला दिसतंय, समजा जप करताना आपल्याला ती मूर्ती समोर येत असेल, मे बी भावने अटॅचमेंटमुळे वगैरे, तर इज इट रॉंग और ते तसंच कंटिन्यू ठेवायचं? थोडंफार कंटिन्यू केलं तर चालतं. यालाच नामाभास म्हणतात. तो आभास असतो, कारण ऍक्च्युली आपण काही करत नाही, परंतु ते बघितलेलं दिसतं आपल्याला. परंतु प्रभुपाद देखील सांगतात की काही हरकत नाही, निदान मन इकडे तिकडे विचलित होण्यापेक्षा हे चांगलं आहे. जेव्हा हे आपण असं करत असतो, जेव्हा भगवंतांचे आणि चरण कमलांवरती लक्ष जास्त केंद्रित करायचं,
तोंडापेक्षा, मुखापेक्षा. भागवतम मध्ये खूप छान सांगितलेलं आहे हे, 3ऱ्या स्कंदाच्या 26व्या अध्यायामध्ये. 26व्या नाही, 28व्या अध्यायामध्ये भगवंतांच्या चरण कमलापासून वर 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 ध्यान करत गेलं पाहिजे. परंतु प्रभुपाद सांगतात की हे दुसऱ्या स्टेजच्या जपासाठी चांगलं असतं. याचा अर्थ तुम्ही जपाच्या दुसऱ्या स्टेजला आहे, जसे 4 स्टेज त्याचे समजावून सांगितले की नाही त्या लेक्चरमध्ये, त्याच्या दुसऱ्या स्टेजला असता तुम्ही, जेव्हा मनामध्ये भगवंतांची आधीच पाहिलेले चित्र, फोटो, मूर्ती, विग्रह वगैरे मनामध्ये त्याची कल्पना करून किंवा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून आपण जप करतो, तेव्हा आपण दुसऱ्या स्टेजला असतो. म्हणजे जीभ आणि मन दोन्ही एकत्र असतात जपामध्ये. त्याच्याही पुढे जायचं असेल, खऱ्या अर्थाने जप करायचा असेल, तर बुद्धीला आणि अहंकाराला, आत्म्याला जपामध्ये घ्यावं लागतं. आणि ते तेव्हाच येतात जेव्हा आपण भगवंतांसाठी काहीतरी काम करतो, सेवा करतो. प्रभुपादांसाठी, भगवंतांसाठी ऍक्च्युअली आपण काहीतरी सेवा करतो. कारण जपाचा अर्थ असतो सेवा द्या, सेवा द्या, सेवा द्या, सेवा द्या, सेवा द्या, सेवा द्या. इतके दिवस मन म्हणत नव्हतं सेवा द्या, मन दुसरंच विचार करत होतं. आता जेव्हा भगवंतांच्या चरण कमलावरती मन केंद्रित करतो तेव्हा मन भटकत नाही, परंतु मन आणि जीभ दोघे मिळून भगवंतांना म्हणतायत मला सेवा द्या. आणि याच्या पुढची मात्र स्टेज असती सेवा करायलाच लागतं. बुद्धीने भगवंतांसाठी 24 तास प्लॅनिंग करावा लागतो. हात, पाय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळी भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायला लागतात. मग या 4ही स्टेज मध्ये शुद्धता आली की मग ऍक्च्युली भगवंत आपल्याला फेस टू फेस दिसतात. त्यामुळे हा जो असतो तो भास असतो, नामाभास म्हणतात त्याला. परंतु प्रभुपाद सांगतात की त्याच्याने जर तुमचं मन कॉन्सन्ट्रेटेड राहत असेल तर काही हरकत नाही करायला. निदान मनामध्ये हा मुलगा, ती मुलगी, हे नातेवाईक, ते नातेवाईक, मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली, बेंगलोर, अमेरिका, हे तर नाहीये मनामध्ये. त्यामुळे ती पुढे जायला मदत करतं आणि ते आपोआप बंद होतं आपलं जेव्हा आपण ऍक्च्युली 3ऱ्या स्टेजला जातो. तुम्ही काही करायला पण लागत नाही, कारण 3री स्टेज असतेच एवढी पॉवरफुल, ज्यामध्ये आपण बुद्धीने फक्त भगवंतांसाठी सेवा कशी करायची याचा विचार करतो आणि ती सेवा करतो. हरे कृष्ण. हो प्रभूजी, हा पण थोडा म्हणजे अहंकार म्हणून नाही, पण तो थोडा अनुभव येतो की प्लॅनिंग समजा जप करताना आपल्याला जर वाटलं म्हणजे कंटिन्युअस फेज नाहीये, पण वाटतं की काय करायला पाहिजे काय नाही. आणि असंही होतं की एखादा प्रसंग आपल्याला आठवतो, आपण चूक केली आहे, त्याचा पश्चाताप होणं, हे सुद्धा असं होतं. पण आहे म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसे बरोबर सायंटिफिकली अनुभव येतात. परवा पण कोणीतरी विचारत होतं, काल का परवाच कोण विचारत होतं, हनुमंत प्रभू विचारत होते की असं काहीतरी झालेलं असतंय, मग ते विचार मनामध्ये येतो, ते गिल्टी फिलिंग होतं, मग जप पण व्यवस्थित होत नाही वगैरे वगैरे. हे का होतं माहितीये, आपण भगवंतांच्या सेवेत नाहीये, त्यामुळे आपण केलेल्या चुका आठवतात, त्याचे गिल्टी फिलिंग होतं. हे सगळं गिल्टी फिलिंग व्हायला आणि त्या चुका आठवायला तुमच्याकडे वेळ तरी पाहिजे. 24 तास जर तुम्ही भगवंतांच्या सेवेत असाल, तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचे हात, तुमचे पाय 24 तास भगवंतांच्या सेवेत असतील तर कुठे काय आठवतच नाही आपल्याला, कुठले काय चूक केलेली आणि काय केलेली. अजूनही आपण भौतिक जगात आहोत, भौतिक नातेवाईक, भौतिक हे ते भौतिक वस्तू याच्यामध्ये अडकलेलो आहोत, म्हणून आपल्या हातून चुकावतात, मग त्या आठवतात, मग त्याचं वाईट वाटतंय. हे चक्रच बंद केलं पाहिजे ना आपण. हे चक्र बंद कसं होणार? 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे, आपोआप बंद होत. ठीक आहे बरोबर. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आपण भगवंतांसाठी कर्म करायचे बरोबर आहे, परंतु आपले समजा इथे नातेवाईक आजारी आहेत,
त्यांना असं वाऱ्यावर सोडून आपण भगवंतांची सेवा कशी करू शकतो, किंवा मग आपलं लक्ष भगवंतांच्या सेवेसाठी कसं लागतं त्याच्यावरती जरा. त्याच्यासाठीच वर्णाश्रमाची व्यवस्था आहे. लहानपणी शिक्षण घ्या, प्रौढावस्थेमध्ये सगळ्यांची काळजी घ्या, म्हातारपणी सगळ्यांना सोडून जावा. काही काळजी करायची कारण नाही कोणाचं. प्रभुपाद म्हणतात 50 नंतर जो वानप्रस्थ आणि संन्यासाला लागतो त्याने घराकडे ढुंकून पण बघितलं नसलं पाहिजे, माझी पत्नी काय करते आणि माझ्या मुलांचं काय होतंय. फिनिश, संपला. नातेवाईकांची तर खूप लांबची गोष्ट आहे. भगवंत पण आजारी आहेत, त्यांची सेवा करायला कोण येणार? हे पण चुकीचं नाही का? ही सिस्टीम आपण बिघडवली, त्यामुळे आपण या मनस्थितीमध्ये आहोत आता सध्या. ही सिस्टीम आपण बिघडवली. 40 वर्षापर्यंत लग्न करत नाही, 70चे झालो तरी अजून मुलगा 15चा आहे. ही सिस्टीम आपण बिघडवली. इथे त्यांच्यावरती जबाबदारी देऊन आपण मोकळं व्हायचं असतं, देवधर्माला लागायचं असतं. आपल्याला लागायचं नाही, अजून पण आपण त्याच्यातच आहे. भाऊ बहीण एकमेकांशी भांडतात. ही सिस्टीम आपण बिघडवली ऍक्च्युली. पण बरीच उदाहरणं आहेत की भगवंतांच्या सेवेमध्ये तुम्हाला पूर्णपणे गेल्यानंतर नातेवाईक त्यांना बघणार कोणीच नाही असं थोडीच आहे, कोणीतरी असतं. नातेवाईक म्हणजे काय, बरेच नातेवाईक आहेत, तुम्ही एकटेच थोडीच नातेवाईक आहे. आणि हे असला विचार करण्यापेक्षा हा पलायनवाद आहे. परत मला भगवंतांची भक्ती करायची नाही, याच्यापेक्षा तुम्ही असा विचार करा ना, त्या आजारी नातेवाईकाला पण घेऊन मी प्रभूजी भगवंतांची सेवा करायला येतो, आपण सगळे मिळून करूया भगवंतांची सेवा. हा विचार आपल्या मनात चुकून पण येत नाही. काही काही लोक म्हणतात माझे आई वडील आहेत, मी कसं येणार भगवंतांची सेवा करायला? अरे त्यांना पण घेऊन या. त्यांना पण घेऊन या, आपण सगळे मिळून भगवंतांची सेवा करू, आणि आपण सगळे मिळून तुमच्या नातेवाईकांची पण सेवा करू. भगवंतांची सेवा म्हणजे असं नसतं की कोणाला टाकून द्यायचं वाऱ्यावर. भगवंतांचा भक्त प्रत्येकाची सेवा करतो. भागवतामध्ये, भगवद्गीतेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीटेडली आपण वाचतो, सगळ्यांची सेवा केली पाहिजे, सगळ्यांची सेवा केली पाहिजे, सगळ्यांची सेवा केली. आज आपल्या मंदिरामध्ये वरिष्ठ भक्तांना किंमतच नाही. तो कुठे जाऊन मरतो ते पण माहिती नसतं. ज्याने श्रील प्रभुपादांसाठी आयुष्य दिलं, लग्न पण केलं नाही, त्याला कुणीच नाही, पण तू मंदिरात घेत नाहीत त्याला. का? कारण तू मंदिरासाठी काही काम करत नाही. असं थोडीच असतं. त्यांची सेवा कोण करणार? आपण भक्तच करणार. सगळ्यांच्या प्रति मनामध्ये प्रेम आहे माझ्या, मग मी नातेवाईकाला कसं टाकून देईन? परंतु मी एवढाच विचार करतोय, नातेवाईकांची जबाबदारी आहे म्हणून मी भगवंतांची सेवा करणार नाही. असं तर का तुम्ही पुन्हा पुन्हा भगवंतांच्या सेवेतून पळ काढायचा प्रयत्न करताय? मला ते कळत नाही. काही ना काहीतरी कारण शोधून काढायचं, भगवंतांची सेवा टाळायची. इट्स नॉट गुड. तुमच्यासाठीच ते चांगलं नाही आहे ऍक्च्युली. आता आमच्या प्रोजेक्टवरती बरेच जण म्हणतात, प्रभूजी आमच्या घरामध्ये माझा भाऊ पण आहे जो अपंग आहे, त्याची जबाबदारी माझ्यावरच आहे. मी विदाउट एक क्षण देखील विचार न करता मी त्यांना सांगतो, त्यांना पण घेऊन या, आपण सगळे मिळून त्याची सेवा करू. अपंग आहे म्हणजे काय? फुलाची माळा तर करू शकेल. प्रत्येकाला काही ना काहीतरी भगवंतांनी सेवा दिलेली आहे, हिशोब तरी ठेवू शकेल. वाय नॉट? परंतु आपले आता हे जे विचारायला येतात ना, ते खरे भक्त म्हणायचे. परंतु स्वतःहून ठरवतात मला यांची काळजी घ्यायची आहे, त्यामुळे मी भगवंतांच्या सेवेला काही येऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही सांगा? नाही बरोबर. नैतिकता अनैतिकता, काय चांगलं काय बरोबर ठरवणारे तुम्ही कोण? तुम्ही ठरवूच नका ना.
ज्यांना गुरु मानले त्यांना जाऊन विचारा, हे बरोबर आहे का, मी असं करू का? ते सांगतील तुम्हाला भगवंतांची सेवा पण कशी करायची आणि नातेवाईकाची तुमच्या सेवा पण कशी करायची. प्रभुपाद तर सांगतात की असं सेंटर निर्माण करा जिथे जगातले सगळे आजारी लोक येतील आणि तुम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. मग एका नातेवाईकासाठी कुठे चिंता करत बसलाय तुम्ही? आपण ऍक्च्युली भक्तांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा सगळ्यांसाठी सेंटर निर्माण केलं पाहिजे. आजारी लोक सगळे या इथे, भगवंतांची रोज मंगला आरती करा, रोज प्रसाद खावा. अगदी टर्मिनल आजार जरी असेल तरी इथेच शरीर सोडा, काही हरकत नाही. जप करा. असे बरेच सोल्युशन्स आहेत. भगवंतांची सेवा करायचं म्हटल्यावर कुठल्याही पद्धतीने करता येतं. परंतु भगवंत तुमचा भाव बघतात की याला खरोखर इच्छा आहे की नाही करायची. आपण कशाला कोणते संत गोरा कुंभार भगवंतांच्या नावामध्ये तल्लीन होऊन स्वतःच्या बाळाला, स्वतःच्या मुलाला कधी चिरडून टाकलं ते पण कळालं नाही त्यांना. चोकाम नाही, गोरा कुंभार. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, तुम्हाला मार्गदर्शन करण्याचे चुकीचे भेटलेत ऍक्च्युली. भगवंत पुढे 9व्या अध्यायात म्हणतात, जे काही करणार, जे काही खाणार, झोपणार, यज्ञ करणार, तपस्या करणार, दान करणार, जे काही करणार ते मला अर्पण करून केलं पाहिजे. मग तुमच्या नातेवाईकांची सेवा पण भगवंतांना अर्पण करून करा. त्याच्याबरोबर अजून 4 जणांची सेवा करा. सेवेतच धर्म आहे. सेवा हाच धर्म आहे. परंतु त्या नातेवाईकाच्या नावाखाली भगवंतांची सेवा मी करणार नाही म्हणण्यात काय अर्थ नाही. हे सगळं जोडता आलं पाहिजे आपल्याला. त्यालाच प्रभुपाद म्हणतात डव टेलिंग. डव टेलिंग म्हणजे आपल्या आयुष्यातली कुठलीही परिस्थिती असो, कुठलीही वस्तू असो, कुठलीही व्यक्ती असो, काही असो, ते भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला कसं जोडता येईल त्याचा विचार करायचा असतो आपल्याला. परंतु एक्सक्यूज नाही काढायचं. हे एक्सक्यूज नाहीच आहे. भागवतम मध्ये, भगवद्गीतेमध्ये कुठेच दिलेलं नाहीये की तुम्हाला काहीतरी कारण आहे म्हणून भगवंतांची सेवा सोडून द्या तरी पण तुम्ही भगवत धामात जाता. नॉट अलाउड. कुठेच लिहिलेलं नाहीये. सगळं तिकडे चॅनल कसं करता येईल हे लिहिलेलं आहे. आता प्रभूजी वय झालं, आम्ही कुठली शेती करणार? तुम्हाला कोण सांगते नांगर तुम्हीच ओढा म्हणून? बैल आहेत ना नांगर ओढायला. तुम्ही बांधावर बसून सांगू तरी शकता असं असं करा म्हणून. पण नाही, मला शहरी जीवन, शहरातलं जॉब, शहरातलं पाप कर्म सोडायचंच नाहीये मला. हा प्रॉब्लेम असतो आपला मेन. तुमचा जो कोणी गुरु आहे किंवा काउन्सिलर आहे त्याच्याकडे जावा, त्याला म्हणा अशी अशी सिच्युएशन आहे घरात, मला तर भक्ती पूर्णपणे करायची, काय करू? यातून मार्ग सांगा. व्हेरी इझी. आणि 50 नंतर हे असलं काहीच करायचं नसतं ऍक्च्युली. घरातलं कुणी आजारी आहे आणि आहे, जबाबदारी सोडून द्यायची असते दुसऱ्यावरती. काल काय आज सकाळीच मी वाचत होतो, श्रील प्रभुपाद म्हणतात, ज्या दिवशी मी संन्यास घेतला त्या दिवसानंतर मी एकदाही माझ्या पत्नीला आणि मुलांना भेटलो नाही. बहिणीला भेटले, एकदाही परत कधी पत्नीला भेटले नाही. मग ती काय आजारी पडली नसेल? मेल्यावर पण गेले नाहीत प्रभुपाद, कारण ते अलाउडच नाहीये. हीच आपली वर्णाश्रम व्यवस्था आहे. त्याच्याशिवाय तुमची आसक्ती जाणारच नाही. परंतु त्याची व्यवस्था कशी करून जायची हे वर्णाश्रमामध्ये शिकवलं जातं. त्या पद्धतीची जवळपास आपण आता विल्हेवाट लावलेली आहे. त्या पद्धतीमध्ये पुन्हा यावं लागेल. आपण आलो नाही, आपल्या मुलांना तरी आणावं लागेल. ही जबाबदारी आहे आपल्या सर्वांच्या वरती ऍक्च्युली. ऍज अ भक्त प्रभुपादांनी आपल्याला दिलेलं हे काम आहे. तुमच्या पुढच्या पिढीसाठी वर्णाश्रमाची व्यवस्था निर्माण करा.
तुमच्यासाठी नाही. तुमचं संपलं. तुमच्या पुढच्या पिढीला शेती कशी करायची शिकवा. तुम्ही नाही करू शकत माहितीये मला. तुमच्या पुढच्या पिढीला शिकवा. आता पुढच्या पिढीला म्हटलं लगेच आपण विचार करतो माझा मुलगा, माझा नातू. नाही, पुढच्या पिढीला म्हणजे त्या वयातल्या सगळ्यांना. किंवा माझा कुणी नाहीये किंवा माझा कुणी नाहीये असं पण नाहीये. भगवंत म्हणतात जी शेजाऱ्याची मुलं आहेत या वयाची, दुसऱ्या भक्ताची मुलं आहेत ती पण माझीच मुलं आहेत. सगळ्यांसाठी हे काम करायचंय आपल्याला. आपल्याला काय झालंय की इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काही दिसतच नाही. माझा मुलगा, माझे नातेवाईक, माझी पत्नी, याच एका चौकोनामध्येच विचार करायची सवय लागली आपल्याला. त्यामुळे मग सेवाभाव राहत नाही, सेवावृत्ती राहत नाही. सो यस, प्रत्येकाची सिच्युएशन जी आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे सध्या. काही जणांचं वय 70 आहे, अजून मुलगा कॉलेजमध्ये आहे, कसं घर सोडणार. सगळ्यांचे कॉम्प्लिकेटेड आहेत. काही जणांच्या घरामध्ये मुलंच नाहीये, पत्नीला कसं सोडायचं. या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी व्यवस्था करता येते जर तुम्ही आपण बसून त्याच्यावरती विचार केला तर. डिस्कस केलं पाहिजे, विचार केलं पाहिजे. डायरेक्टली आपण नाही म्हणायचं नाही. कसं करता येईल विचार करायचा, त्याच्यावरती बसून चर्चा करायची कसं करता येईल. आणि ज्याने आसक्ती सोडलेली आहे या जगाची तो काही करू शकतो. त्याला यासाठी काय अशक्य आहे? काहीच अशक्य नाहीये ऍक्च्युली. शेती पण करू शकतो आपण, गुरुकुल करू शकतो, सिनियर वैष्णवांसाठी उपचारासाठी वगैरे असे आश्रम बनवू शकतो, निसर्गाच्या सानिध्यात राहू शकतो, सगळं करू शकतो. आपण विमानं बनवली, 15 तासात अमेरिकेत जातो, रॉकेट बनवले, चंद्रावर जायचा विचार करतोय, आणि शेतीचं नाव काढलं की घाबरतो. हेच ऐकायला पण विचित्र वाटतंय ऍक्च्युली. का? कारण इंद्रिय तृप्ती सोडायची नाही आपल्याला. सेवा म्हणून भगवंतांचं काही करायचं नाही आपल्याला. निदान बसून चर्चा तरी केली पाहिजे. प्रभुपाद सांगतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात, मग हे कसं करायचं आपण. चला चर्चा तरी करूया, काहीतरी मार्ग निघेल त्यातून. अशी चर्चा झाली पाहिजे, अशी चर्चा केली पाहिजे. सगळ्यांसाठी, सगळ्या गोष्टीसाठी मार्ग आहे. नाही असं नाही. बरेच असे आई वडील आहेत ज्यांची मुलं अमेरिकेत वगैरे राहतात, ते इथे मरायच्या घाईला आलेत. ते अशा कुठल्या तरी धार्मिक संस्थेमध्ये जिथे नामस्मरण पण होईल, भगवंतांचं 4 रोज 4 कानावर पण पडेल, अशा ठिकाणी जाऊन राहतात. तिथेच शरीर सोडतात, तिथेच दहन होतं. ही पण एक सेवाच आहे. आपले नातेवाईक असे आजारी कंडिशन मध्ये असतील तर आपण पण त्यांना अशाच ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. घरात तुम्ही त्याच्यापेक्षा चांगली सेवा करता असं थोडीच आहे. सगळ्यात बेस्ट सेवा असते त्यांच्या कानावरती नामस्मरण गेलं पाहिजे, त्यांच्या हातामध्ये नामस्मरण आलं पाहिजे. काही काही लोक म्हणतात माझी पत्नी ऐकत नाही, मी काय करू, माझा नवरा ऐकत नाही, मी काय करू. 50-60च्या पुढे जर असाल तर सोडून द्या, त्यांचं ते बघून घेतील. ऍक्च्युली वानप्रस्थामध्ये कधी कधी पत्नीला घेऊन जायची पण परवानगी आहे, पण तिला भगवंतांची सेवा करायचीच नसेल, जप करायचाच नसेल, तिला या भौतिक जगामध्येच पुन्हा खितपत पडून राहायचं असेल, तिला किंवा त्याला दोघांनाही, त्यांना तुम्ही अल्टिमेटम द्या, बघ मला भगवंतांची सेवा करायची आहे, तुला सोबत यायचं असेल तर ये, नसेल तू राहा घरी, मी जाते एकटी भगवंतांची सेवा करायला. 50, 60, 70 नंतर कुठलं कुटुंब आणि कुठलं काय, उद्या सकाळी जाऊ शकतं. एवढा हार्ट अटॅक कॉमन झालाय आजकाल. अजून पण आपण माझा मुलगा, माझी पत्नी, माझा पती हे कशाला करत बसलोय. ते बघून घेतील त्यांचं, ते मोठे झालेत ते आता. ही आपली वैदिक पद्धती होती ऍक्च्युली. धृतराष्ट्र घर सोडायला तयार नसतो, त्याला विदुरजी कसे रागवून सांगतात हे अध्याय वाचा तुम्ही भागवतामध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही आणि चांगलं कारण सांगितलं, ऍक्च्युली तुमचं जेन्युइन कारण आहे.
माझ्याकडे असे भक्त आहेत, ते सांगतात उद्या माझ्या मेवण्याच्या नंदेच्या धीराच्या मुलाचं लग्न आहे. काय करायचं प्रभूजी? भगवंतांची सेवा करायला येऊ शकत नाही. आणि एक दिवस नसते, कंटिन्यू असते. यांना हे सोडवत नाही प्रभूजी. तुम्ही तर चांगली सेवा करताय, एखाद्या आजारी व्यक्तीची सेवा करताय, ती पण भगवंतांचीच सेवा आहे. ती सेवा करताना भगवंत तिथे ऍड करा, त्याच्यामध्ये जप करा, त्या आजारी व्यक्तीला पण जप करायला लावा. हे लग्न बारस आणि हे करत बसणाऱ्यांपेक्षा बरं आहे नातेवाईकांमध्ये अडकलेल्या लोकांपेक्षा. कधी सुटणार आहे आपलं? कधीच नाही सुटणार, कारण तुमच्या मनात इच्छा नाहीये ती सोडायची. बंद केलं पाहिजे. लोक काय म्हणतील प्रभूजी? अरे लोक नाही गेलं तरी म्हणणार आहेत, गेलं तरी म्हणणार आहेत. बरं, लोक तुम्हाला या मृत्यूच्या चक्रातून सोडवणार थोडीच आहेत. लोकांसाठी तुम्ही जाताय. जन्म मृत्यूच्या चक्रातून, या दुःखालयातून लोक तुमची सुटका करणार आहेत का? कशाला करायचंय? हो की नाही? सगळ्यात मोठं अटॅचमेंट, सगळ्यात मोठी अटॅचमेंट असते घरदाराची, मुलं बाळांची आणि घरदाराची. सोडून दिली पाहिजे आपण. भगवंतांच्या सेवेमध्ये 24 तास राहिलं पाहिजे. ज्याचं वय 50 वर्षाच्या पुढे आहे त्याने 24 तास भगवंतांच्या सेवेत असलंच पाहिजे. हे शास्त्राचं विधान आहे. हे तुम्हाला पाळायचं पाळा, नाही पाळायचं पाळू नका. तुम्हाला किती वेळ घ्यायचं तेवढं घ्या. परंतु सध्या स्थितीला 50च्या पुढचा जो कोणी आहे तो उद्या सकाळी जगेल का याची गॅरंटी नाही. त्यामुळे आज तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये 24 तास आलं पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सोडून द्या, सगळं सोडून द्या. भगवंत बघून घेतील. मेन म्हणजे घरदार, मुलं बाळ, कुटुंब, नातेवाईक सोडून द्या, कारण ते सुटत नाही लवकर. लोक काय म्हणायचे ते म्हणू देत. शास्त्रामध्ये सांगितलंय बरं का. तुम्ही सांगतील श्यामानंद प्रभूंनी सांगितलं, सगळे श्यामानंद प्रभूंना नाव ठेवणार. श्यामानंद प्रभूंनी सांगितलंय घरदार सोडायला. शास्त्राचं हे विधान आहे. भागवतामध्ये इतक्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? हरे कृष्ण प्रभू. दुसरा म्हणजे प्रॉब्लेम शेतीविषयी असा आहे की आता जे यंग मुलं जे आहेत ते सगळे बाहेर जॉबसाठी हे करतात. इथे सगळे वयस्कर लोक आहेत इथे शेतीवर. अशा वेळेला काय करायचं? तुम्ही काय केलंय आजपर्यंत? ते आता चूक आपल्या लक्षात आलेली, तीच आता आपण करायला घेतो समजा शेती. तर आपल्याला मग हा प्रश्न उद्भवतोय की आता सगळं शेती आता कोणी करायलाच मागत नाही. तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये, तुम्ही तुमच्या सत्संगामध्ये जाऊन प्रत्येकाला हे सांगा तरी. प्रभुपादांनी हे या पानावरती सांगितले करायला, इथे सांगितले करायला, ते सांगितले करायला. तुम्हाला ते म्हणतील तुम्ही करा, मी करायला तयार आहे, तुम्ही या माझ्या बरोबर म्हणायचं. मी तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुम्ही हातपाय चालवा, आपण सगळे मिळून भगवंतांची सेवा करू. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही चर्चेने होत असते. शेती करायचे याचा अर्थ असा नाही की उद्या सकाळी शेतामध्ये पाय ठेवायचे. शहरामधल्याच एका खोलीत बसून पहिल्यांदा मीटिंग तरी घ्यावी लागेल की आपल्याला हे कार्य करायचंय भगवंतांचं. आता मीटिंगला कोणी येणार नाहीत, काही हरकत नाही, सांगत राहा. प्रभुपाद म्हणतात 4 भिंती जरी असतील तरी सांगत राहा. आपल्याला प्रचार कार्यच करायचे. 4 लोकांना तयार करा, गावाकडे जावा, प्रचार करा. तिथे कुणी एखादा यंग मिळेल त्याला घ्या, आपल्या मुलांना याच्यात घ्या. लोक उद्या तुम्हाला म्हणतील तुमचा मुलगा करत नाही, तुम्ही आमच्या मुलाला करायला कशाला सांगताय? तुमच्या मुलाला याच्यात घ्या. तुमचा मुलगा करेल तर दुसऱ्याची मुलं पण करतील. यंग जनरेशन तयार करा. काय अवघड आहे याच्यामध्ये? तुम्ही एक कल्पना करा, जेव्हा आपण चंद्रावरती जातो तेव्हा ते जे रॉकेट बनवतं त्याला 50 वर्षाचा रिसर्च करावा लागतो आणि एक रॉकेट बनवायला 10 वर्ष लागतात.
तेवढं तर अवघड काम नाहीये हे. 4 लोक कामावर घ्या, भरपूर पैसे आहेत आपल्याकडे, डोनेशन गोळा केलेले ते करायचं काय, 4 कामगार घ्या, त्यांच्याकडून शेती करून घ्या, प्रचार कार्य करा, लोकांना समजावून सांगा. भक्ती करायला कोण तयार होता, जप करायला कोण तयार होता? जागोजागी जाऊन आपण प्रचार केला, मगच 4 लोक तयार झाली ना जप करायला. तसंच आहे हे काम. कुठलंही काम, कठीण काम विशेष करून जे हातात घ्यायचं असेल तर त्याचं नियोजन करावं लागतं, चर्चा करावी लागते, मीटिंग्स घ्यावे लागतात, त्याचं प्रबोधन करावं लागतं, स्वतः आचरणातून करून दाखवावं लागतं, मग लोक करतील. जसं मी मगाशी म्हणालो, प्रभुपाद 80व्या वर्षी म्हणत होते, मी दाखवतो तुम्हाला नांगर कसा मारायचा असतोय, मला घेऊन चला तिकडे. अवघड काही नाहीये ऍक्च्युली, आणि शेती तर अजिबात अवघड नाहीये. आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे शेतीला पर्याय नाही. उद्या काय खाणार आहे तुम्ही? नट बोल्ट टायर ट्यूब खाणार आहे? कोणाला तुम्ही नाही केला तरी कोणाला करावीच लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय तुमच्या प्लेटमध्ये अन्नच येणार नाही. तुमच्यासारखी किती जण म्हणणार शेती करता येत नाही, अवघड आहे म्हणून? कोणाला तरी करावीच लागणार आहे. आणि जोपर्यंत ते करणार तोपर्यंत तुम्ही पाप कर्म करणार आणि तुमची काही सुटका होणार नाही. भगवंतांनी सांगितलंय करायलाच पाहिजे, चला उद्या सकाळी स्टेप बाय स्टेप करूया. यालाच कुठून तरी सुरुवात केली पाहिजे की नाही? रायगड चढणे अवघड आहे म्हणून चर्चा करत बसण्यात काय अवघड आहे? मग काय अर्थ आहे? घरात बसून तिथे गेलं पाहिजे, पहिल्या पायरीवरती पाय तरी ठेवलं पाहिजे. मग पुढचं बघू काय अडथळे येतील. अडथळे कुठल्या गोष्टीत येत नाहीत. तुम्ही सांगा कुठली गोष्ट अशी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटी आहे की कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही? प्रॉब्लेम सगळ्या गोष्टीमध्ये येणार आहे. तुम्ही उद्या कारखाना काढतो म्हटलं त्यात पण प्रॉब्लेम येणार आहे. कुठला जॉब करतो म्हटलं त्यात पण प्रॉब्लेम येणार आहे. अवघड आहे, मान्य आहे अवघड आहे, पण अवघड आहे म्हणून सोडण्याचा ऑप्शनच नाही आपल्याकडे. निदान प्रबोधन केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे लोकांना. हे तर एवढं तरी करू शकतो आपण. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, परवाच मी एक इंटरव्ह्यू बघितला. परमपूज्य भक्ती विकास महाराज सांगत होते की शेती वर्णाश्रमाला महत्व दिलं पाहिजे, आणि अगदी यंग ब्रह्मचारी त्यांना म्हणतो की हे शक्यच नाही. यंग, एकदम यंग ब्रह्मचारी, बर, हे शक्यच नाही. युट्यूब वरती शेवटी वैतागून 1 तास महाराज सांगत होते, प्रभुपादांनी असं सांगितलंय, तो 1 तास तो सांगत होता शक्य नाही. शेवटी वैतागून महाराज त्याला म्हणाले, निदान मीटिंगला तरी येऊ शकतो की नाही, कसं करायचं हे चर्चा करायला, का ते हे पण शक्य नाही? तो निशब्द झाला, त्याला काही बोलता येईना. अरे होय तरी म्हण. होय म्हणायची पण इच्छा नाही, कारण तुझ्या मनातच नाही हे करायचं. मीटिंगला तरी येऊ शकता की नाही? प्रभुपादांनी सांगितलंय शेती करायला कसं करायचं आपल्याला चर्चा करायची आहे, त्याला 50 वर्ष लागू दे. उद्या सकाळी मीटिंगला येऊ शकता की नाही चर्चा करायला? याच्यावरून कळतं तुमची इच्छा आहे की नाही. मग आपण भगवंतांसाठी काही पण करायच्या लेवलला कधी जाणार? मग आपण भगवंतांसमोर जाऊन कसं म्हणणार की भगवंत मला मारा, नाही तर काय करायचं ते करा, मी आजपासून तुमचा आहे. इथे एक स्टेप घ्यायचं होईना आपल्याला. सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे असले विचार तेव्हाच येतात आपल्या मनामध्ये जेव्हा आपला जप चांगला नसतो. 16 माळा जप करा, मन लावून करा, जपाचा अर्थावरती ध्यान केंद्रित करून करा. हे श्री कृष्ण, हे राधाराणी, हे बलरामजी, मला तुमची सेवा द्या, मी करायला तयार आहे, मला तुमची सेवा द्या. असं रोज 1728 वेळेला आपल्याला म्हणायचं आहे कमीत कमी.
आणि जेव्हा मनापासून हे येईल ना, तेव्हा मग आपल्याला काही करायची तयारी होते. मग बर, मी म्हणतो अशा कमकुवत मनाच्या लोकांनी निदान एवढं तरी करावं की मला काय माहिती नाही भगवंतांसाठी काय करायचं, मी तुम्हाला गुरु मानलंय, तुम्ही मला सांगा काय करायचं ते मी करतो उद्या. या स्टेजला पण आपण जात नाही, कारण आपल्याला सगळ्यांना ब्राह्मण व्हायचंय. कोणी गेलाय गुरुकडे, म्हटलंय मला सगळं पटलंय भगवद्गीतेतलं, मला सांगा उद्या सकाळी काय करायचं, मी करायला तयार आहे. नाही, मला सगळं समजावून घ्यायचं आहे, त्याच्यावरती 10 वर्ष चर्चा करायची आहे, मला स्वतःला ठरवायचं आहे. अरे या कलियुगामध्ये समोर फळ्यावर उत्तर दिलं तरी प्रश्न उत्तर पत्रिकेत न लिहिणारी मुलं आहेत. एवढे मंद आहोत आपण या कलियुगामधले. का आपली अशी इच्छा आहे की मला सगळं आल्याशिवाय मी करणारच नाही. सगळे शूद्र आहेत कलियुगामधले. आपण एखाद्या प्रामाणिक गुरुकडे गेलं पाहिजे, हात जोडून म्हटलं पाहिजे मला काय करायचं सांगा, मी करतो. एवढं करू शकतो की नाही आपण? मग काय होतं माहिती, मग आपल्या मनामध्ये विचार येतो, मग त्या गुरुनी मला 50 किलोचं पोतं उचलायला लावलं तर माझं तर वय आहे आता 75. ऍक्च्युली आपली अशी इच्छा असली पाहिजे की मला 50 75 काय 100 किलोचं पोतं उचलायला सांगा, तुम्ही जे सांगाल ते मी करायला आलोय, सांगा. याला म्हणतात भक्ती. अर्जुन म्हणतो भगवद्गीतेच्या शेवटच्या अध्यायामध्ये, तुम्ही जे सांगाल ते मी करणार, करिष्ये वचनम तव. तिथे अर्जुनने असं म्हटलं नाही मला हे येत नाही, मला ते येत नाही, मी भीष्मदेवांच्या पुढे जाणार नाही, तो मारेल मला, माझी बायको आहे घरात, माझा मुलगा आहे. नो, तुम्ही जे सांगाल ते मी करणार. यालाच भक्ती म्हणतात. या भौतिक जगामध्ये जगून तरी काय करायचं आहे? इथे दुःखच दुःख आहे, बांधून ठेवलंय आपल्याला अनादि अनंत जन्मापासून. आपण इथलीच काळजी जास्त करतो, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, प्रभूजी असं माझ्या असं आहे, माझं तसं आहे. काय आहे ते आहे. श्रील भक्ती विनोद ठाकूरांची सगळी वैष्णव गीते रोज वाचा तुम्ही, त्याचा अर्थ वाचा, वैष्णव गीते ती वाचा. भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, मारो भी राखो भी, जो इच्छा तो मार. मला ठेवायचं ठेवा, मारून टाकायचं टाका, जशी तुमची इच्छा, मी तुमच्या पायात पडायला आलोय. याला म्हणतात भक्ती. भौतिक जगाविषयी विचार करायला लागलो ना आपण, तर भक्ती कधीच करू शकणार नाही. आणि भौतिक जगाविषयीचा विचार आपल्या मनातून अजिबात जाणार नाही जोपर्यंत आपण जप चांगला करणार नाही. हे थोडस कठीण वाटतं मला, मान्य आहे. परंतु तुम्ही सांगा ना, या भौतिक जगात आहे काय? काय ठेवलंय? कशासाठी राहायचं या भौतिक जगामध्ये? अजून एक जन्म कशासाठी घ्यायचा या भौतिक जगामध्ये? कोणी सांगू शकेल याचं उत्तर? का जन्म घ्यायचा या भौतिक जगामध्ये? अजून एक काय ठेवलंय या भौतिक जगामध्ये जे आकर्षक आहे? भक्तीचा अर्थ समजावून घेतला पाहिजे, जपाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे, आणि त्याच्यावरती लगेच ऍक्शन घेतली पाहिजे. हे ऐकायचं आणि विसरून जायचं असं करायचं नाही. ऐकायचं, त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची. कर्माचं फळ कोणतंही फळच नको मला कर्माचं, असं कर्म करायचं, असं आपण आता वाचतोय या अध्यायामध्ये. मग आपण विचार केला पाहिजे या लेवलला यायचं कसं. हरे कृष्ण. मला माफ करा बरं का, तुमच्यापैकी काही जणांना हे खूप कठोर वाटत असेल, खूप एक्स्ट्रीम स्ट्रिक्ट, भयानक स्ट्रिक्ट वाटत असेल. परंतु भगवद्गीतेच्या पहिल्या पानावरती पण हाच मेसेज आहे, आणि भगवद्गीतेच्या शेवटच्या पानावरती पण हाच मेसेज आहे. दुसऱ्या कुठल्या पद्धतीने तुम्हाला कोणी भगवद्गीता समजावून सांगत असेल तर तो तुमची फसवणूक करतोय. हरे कृष्ण.
खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण प्रभू, धन्यवाद पुन्हा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकूर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.